नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे शेतकरी हप्ता या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी बांधवांनो, आपल्याला PM किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता आपल्या खात्यावरती आला नसेल तर आज आपण बघणार आहोत का आला नाही, त्यामागचं रिझन काय असू शकते। यामध्ये आपल्याला रिझन दाखवला असेल इनकम्प्लीट आयडेंटिफाय ऑफ प्रीवियस द ओनर डिटेल्स, म्हणजे हे काय आहे याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यावरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हॉट्सअप चॅनल आणि ग्रुप आहे, तुम्ही जॉईन केले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तेथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता। तर मित्रांनो, आपल्याला इनकम्प्लीट आयडेंटिफाय आपल्याला असेल तर तुम्हाला पहिल्यांदा रजिस्टर नंबर OTP टाकायचा आहे। गेट डाटावरती तुम्हाला क्लिक करून तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो OTP तुम्हाला एंटर करायचा आहे। एंटर केल्यानंतर तुम्ही आपल्या पेजवरती लॉग इन होणार आहे। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला येथे रिझन दाखवलं असेल की इनकम्प्लीट आयडेंटिफाय ऑफ द प्रिव्ह्यू ओनर्स, हे डिटेल्स तुम्हाला बघितलं आहे। FDI प्रोसेस आपली कंप्लीट आहे, पण तुम्हाला कुठलीही डेट येथे अपडेट केली जात नाही किंवा तुम्हाला दाखवलं जात नाही। इनकम्प्लीट आयडेंटिफाय ऑफ द प्रिव्ह्यू ओनर डिटेल्स हे काय आहे, तुम्हाला अपात्रता का ठरण्यात आलेलं आहे यामध्ये बघितलं आहे। हे काय आहे, आपल्याला सरकारने PM किसानच्या बेनिफिट डाटाबेस असेल मोठी पडताळणी सुरू केली आहे। यामध्ये अनेक शेतकऱ्यांना एक खालील त्रुटी आपल्याला आढळल्या आहेत, म्हणजे पूर्वीच्या मालकाची माहिती अपूर्ण आहे, जमीन हस्ताक्षरावरती आपल्याला नोंद अर्धवट आहे, 7/12 आपलं जुनं नाव, आधार कार्ड मिस्टेक असेल, मालकीमध्ये आपला हक्क बदल झाला असेल किंवा PM किसानची अपडेट आपल्याला आली नसेल। सर्व त्रुटीमुळे आपल्याला इनकम्प्लीट आयडेंटिफाय प्रीवियस असा मेसेज आपल्याला दिसत आहे। सरकारच्या आता एक नवीन करेक्शन प्रोसेस आपल्याला ॲक्टिव्ह केलेली आहे। यामध्ये आपल्याला तलाठी किंवा CNC सेंटरमध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला दुरुस्त करावा लागणार आहे। पण दुरुस्त हा आवश्यक आहे का? आवश्यक आहे, कारण तुम्हाला हा PM किसानचा हप्ता आला नसेल, पण तुम्हाला यापुढे नमो शेतकऱ्याचा हप्ता पण आपल्याला येणार नाही। यामध्ये तुम्ही लक्षात असू द्या, जर तुमच्या PM किसानचं रेकॉर्ड पूर्वीच्या मालकीचे जे माहिती चुकीचे असेल किंवा त्यामध्ये बघा इनकम्प्लीट जी प्रोसेस दाखवते, म्हणजे जे महत्त्वाचा जो पॉईंट आहे स्क्रीनवरती आता फोटो दिसत असेल, अपडेट बाय लँड ट्रान्सफर द डेट, म्हणजे यामध्ये तुम्हाला जो नेम लागलेला आहे की लँड ट्रान्सफर बिफोर, म्हणजे आधी, त्यानंतर तुमचा एक 2001 ते 2002 2021 बिफोर, म्हणजे बिफोरच्या नंतर तुमचं जर लागलं असेल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम दाखवणार नाही। पण लँड मार्क ट्रान्सफर आफ्टर, म्हणजे नंतर ज्यावेळेस तुमच्या नावावर जमीन आली असेल किंवा एखादे तुमचे वडील असतील, त्यांचे मृत्यू झाल्यानंतर तुमच्या नावावरती जमीन ट्रान्सफर झाली असेल, त्यामध्ये तुम्हाला हा प्रॉब्लेम मेन प्रॉब्लेम आपल्याला रिझन दाखवला आहे। कारण त्यामध्ये आपल्याला सांगण्यात येते की इनकम्प्लीट आयडेंटिफाय प्रीवियस द ओनर, म्हणजे पहिलं जे ओनर्स आहे त्या ओनरची आपली अपडेट आहे ती आपल्या नावावरती ट्रान्सफर झालेली आहे, पण ती 2019च्या नंतर झालेली असेल किंवा आधीची असेल। तर यामध्ये तुम्हाला काय करण्याची जे महत्त्वाची गरज आहे, तर या पूर्वीचा रेकॉर्ड असेल, माहिती चुकीची असेल किंवा यामध्ये तुम्ही हप्ता थांबू शकतो, शेतकऱ्यांना अपात्रता घोषित केले जात आहे। 21वी हप्त्याची प्रोसेस आपल्यावरती आलेली नाही, म्हणून तुम्ही ताबडतोब जमिनीची नोंद दुरुस्ती करा किंवा तुम्ही CNC सेंटरवरती जाऊन आपला ID नंबर असेल तर तुम्ही जा, तेथे CNC केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ही करेक्शन करून घ्या। त्यामध्ये तुम्हाला एडिट ऑप्शन येईल, एडिट ऑप्शन आल्यानंतर OTP येईल, 7/12 उतारा येईल, फार्मरची डिटेल करेक्शन फॉर्ममध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही तलाठीमध्ये जमीन मालकीनीची जे असेल ते तुम्ही तपासू शकता। PM किसानच्या पोर्टलवरती तुम्हाला ही अपडेट दिसून येईल। करेक्शन पूर्ण झाल्यानंतर तुमची अपडेट असेल ती पूर्ण स्थिती तुम्हाला सक्रिय दिसेल। पण किसानचा जो 21वा हप्ता आहे त्यामध्ये अपात्रता कशा आहेत, सरकारने शेतकऱ्यांच्या एक एलिजिबिलिटी घोषित केलेल्या आहेत। चुकीची जमीन नोंदणी असलेले शेतकरी, जमीन नसताना अर्ज करणारे, जुनी आपली जमीन दाखवणे, EKYC आपली पेंडिंग असणे, यामध्ये आपली EKYC पेंडिंग असेल तर त्यामध्ये पण तुम्हाला हप्ता थांबू शकतो। EKYC पूर्ण नसेल तरी हप्ता थांबेल।
आयतकार भरलेले शेतकरी यामध्ये तुम्हाला बाद करण्यात येईल। IT प्लेयर कुटुंबाची पात्रता नाहीत। सहकारी नोकरी असेल, सरकारी नोकरी असेल तुम्हाला तरी पण तुम्हाला पात्रता ठरवण्यात येईल। घरात कोणी सरकारी सेवेत असेल तर हप्ता मिळत नाही। मृत शेतकरी रेकॉर्ड मृत नावे आढळल्यास आपल्याला हप्ता बंद होईल। आधार कार्ड बँकवरती तुम्हाला मिस्टेक असेल, बँक खाते चुकीचे असेल, यामध्ये तुमचा हप्ता थांबू शकतो। पण तुम्ही स्वतः हा हप्ता कसा स्टेटस चेक करायचा आहे, आपण PM किसानची पोर्टल वेबसाईट केली, बेनिफाय स्टेटसवरती क्लिक केले, आधार कार्ड नंबर टाकला, KYC केले, यामध्ये आपण लँडमार्क स्टेटस बघितलं। यामध्ये आपल्याला इनकम्प्लीट ID5 इथं प्रिव्ह्यू आहे। तुम्ही सेतू कार्यालयामध्ये जाऊन हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात। यामध्ये तुम्हाला PM किसानचा जो हप्ता आहे तो पण हप्ता येईल आणि यानंतरचा जो नमो शेतकऱ्याचा हप्ता यावरती तुमचा डिपेंडेंट आहे। हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व केला नाही तर तुम्हाला हप्ता येणार नाही। तर मित्रांनो, PM किसान संबंधित हे आपले होते PM किसान संबंधित 2 महत्त्वाचे अपडेट। यासाठी शेतकऱ्याने एक महत्त्वाचं अपडेट आपल्याला हे आहे, तुम्ही सेतू कार्यालयामध्ये जाऊन हा रेकॉर्ड तुम्ही दुरुस्त ठेवा। यामध्ये 21वा हप्ता आपल्याला नक्की मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।